महाराष्ट्र हे प्रगत पुरोगामी असं राज्य आहे असं म्हटलं जातं. विकासाची गंगा ही भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जास्त वाहते असं देखील बोललं जातं. मात्र ह्याच महाराष्ट्रामध्ये आता सध्या एक प्रकरण गाजत आहे, कॅप्टन खरात प्रकरण. आणि ह्या प्रकरणामध्ये भल्या भल्या राजकीय नेत्यांच्या नाड्या आवळल्या गेलेल्या आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्र नरबळी, जादूटोणा, अघोरी प्रथा आणि अंधश्रद्धा यांच्याविषयीचा पहिला कायदा महाराष्ट्राने 2013 साली अस्तित्वात आणला. 2013 ते 2025 आता जवळजवळ 12 वर्ष झाली. मात्र 12 वर्ष होऊन हा कायदा अस्तित्वात आहे की नाही याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण खरात ह्या व्यक्तीने जे काही कृत्य केलं ते कृत्य करण्यासाठी संबंधित ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणांनी आतापर्यंत कारवाई का केली नाही हा प्रश्न निश्चितच एक सामान्य माणूस म्हणून मला पडत आहे. खरात याने बऱ्याचशा महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याचशा राजकीय पुढाऱ्यांची नावं देखील येत आहे. आता सध्या नुकतंच महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला.